आता या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे, असं न होण्यासाठी काय करायला पाहिजे? तर जी गोष्ट 22, 25, 27मध्ये भेटायला पाहिजे, जेव्हा कडक भूक लागलेली असते आपल्याला, तेव्हा आपल्याला शिळी भाकर चालते, बेचव भाजी चालते, त्याच्यामध्ये मीठ नसू द्या, मसाला नसू द्या, आपण कसंही खातो आणि पचवतो. परंतु एकदा जर आपण थोडाफार नाश्ता केला, नंतर पोटामध्ये भूक राहिली नाही, तर नंतर आपल्याला चवणे सुचतात की याच्यामध्ये मीठच नाही, ताजीच नाही, अमुकच नाही, टमुकच नाही. तसं जर तुम्हाला 22, 25, 27 या काळामध्ये जर तुमचं लग्न जर झालं नाही, 34, 35मध्ये जर लग्न जर करायला गेले, तर आतून असा विचार येतो की आता माझं आयुष्य राहिलंच किती. कारण की 30व्या वर्षी लोकांचे बाळं होऊन त्यांचा संसार संपलेला असतो आणि तुम्ही 34व्या वर्षी सुरुवात करतात, तर मग ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट संपलेली असते. जी तुम्हाला भूक असते, एकमेकाविषयी जी अट्रॅक्शन असते, 20, 22, 25चे पोरं बघा, कशाही कलरची, कोण्याही जातीची, कशीही मुलगी असू द्या, ती ॲडजस्ट करतात आणि पुढे चालतात. परंतु ते 35मध्ये होत नाही, एकदम परफेक्टच हवं असते.